हे बघा हातावर बघा बांगडी लागलेली आहे आणखीच्या. नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 0.6 चॅनल आपल्याला चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी आज आहे ना, आज आपल्या पालखीचा आहे तिसरा दिवस. तर तिसऱ्या दिवसानिमित्त आज आपल्याला मोठा जल्लोष करायचा आहे आणि आपल्या गावातील भाविक भक्त म्हणजे जे लेडीज माणसं आहेत ते कोण अजून अन्य माणसं असतील ती पण आज येणार आहेत पालखीच्याहून जाणार आहे म्हणजे पालखीसोबत. आणि आपली पदयात्रा आहे ना, ती आज आपली पदयात्रा जाणार आहे. पहिले माहेरघर जाणार आहे, आईचा माहेरघर हा आहे तिथे जाणार आहे पहिली पालखी. आणि तिथून मग नंतर जाणार आहे आपल्या शेतातून आपल्या आईच्या पायथ्याजवळ जाणार आहे. तर भरपूर मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. तुम्ही असंच कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका, कारण ते स्किप करा तर आजची मजा तुम्ही पूर्णपणे विसराल. म्हणून तर सांगते. तर चला मंडळी, भेटू आता नंतर. आपण नाश्ता वगैरे झाला की नंतर मग आपण पुन्हा परत जाऊ आणि नंतर पुन्हा परत जाऊन नंतर मग पुन्हा जाऊ. ओके, बाय बाय. तर बघा मंडळी, सकाळ सकाळ चहा पिवायची मजा काहीतरी वेगळीच असते. बघा इथे चहा करायला आपली मंडळी आहे. काय हो, चहाला घाटी नीट मारा हो. बघा आता आमची माणसं येणार आहे दादरवरून, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी चहा उपलब्ध करून ठेवतो आम्ही. हा, चहा बी खेळलेला आहे. हा बघा, नाही बघितला बघा. तांदूळ वगैरे भरपूर झालेले आहेत, भरपूर प्रमाणात केलेले आहेत. आमची पाहुणी मंडळी येणार आहे सगळी, त्याच्यामुळं एक गाडी आलेली आहे. एक गाडी आली का? एक मोटरसायकल आली. तर हळूहळू गाड्या येतात सगळ्या. देवस्थान नाखवायला आहे. देवस्थान नाखवायला आहे. देवस्थान नाखवा काय? तर गाय बघा सगळं झाला. प्युअर दूध अमोल 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 दूध अमोल दूध चहाचा मोठ्या प्रमाणात साठा. तर काय बघू शकता बघा, राजू दादा आलेला आहे आईला भेट द्यायला. माते जय. संकल्प इष्टकामना सिद्धार्थम. सगळ्यांनी बोलायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणायुक्तम फल प्राप्त्यार्थम. बघू शकता बघा, अशा प्रकारे आपण पालखी निघलेली आहे. पालखी आजची फुल नुसती गर्दी आहे यार. चला मंडळी, आता जाऊ बसले, आता डीजे चालू होणार आहे. नंतर मग सगळे
काय बघू शकता बघा, पालखी निघलेली आहे आणि आता पालखीसोबत सगळ्या महिला मंडळ आलेले आहेत. गावातून सगळ्या महिला मंडळ आलेले आहेत, बघू शकता बघा. आणि तिकडे आपला डीजे लागलेला आहे. आता डीजेची गाडी पण इकडे येणार आहे. तर काय बघा, पालखी चाललेली आहे, ते म्हणजे आपल्या माहेर घरी झाली आहे. आई चालली तिच्या बंधूला भेट द्यायला. हे अंकू बघा मंडळी, अशा प्रकारे काळ भैरवनाथ देवस्थान इथे आलेलो आहेत आपण. म्हणजे आईचे बंधू, एकविराईचे बंधू. आज आपण एकविराईचे बंधू म्हणजे त्यांच्या भावाला भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर चला मंडळी जावं वाटतं आतमध्ये आपण. आराम करण्यासाठी योग्य जागा आहे. बघा, आईचे बंधूला भेटायला आलेली आहे. आई बघू शकता. तर बघा गाईज, आता आम्ही आलेलो आहे ते जाक माता देवी मंदिरात आलेलो आहेत. हा पाषाणी मंदिर आहे आणि आता आम्ही तिथे एंटर केलं आहे. बघूया. मी मागं पण इथं आलेलो आहे. मागं पण इथला दर्शन घेतलेला. म्हणजे इथं आहेत ना असे 5 देवत आहेत. गणपती बाप्पा, दत्त मंदिर, शिवलिंग, आईचं मस्थान असे मंदिर आहे तिथे. तर मी बघितलेलं आहे, तर पण मी तुम्हाला दाखवते. तर चला म्हणजे जाऊया आतमध्ये. गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ही बघा जाक माता देवी. बोले अशा प्रकारे तुम्हाला बोलेल ना 5 मंदिर असतात म्हणजे 5 दैवत आहेत. 5 दैवत आणि आता आपण जाऊया बाहेर. चला मंडळी जाऊया. बघा मंडळी, अशा प्रकारे आपण म्हणजे बैलगाडीतून आपली पालखी निघालेली आहे आणि आता शेतातून चालली आईच्या पायथ्याजवळ झालेलं आहे. तर बघा माझ्यासोबत आहे अंकू, मी आणि सानिका. म्हणजे 3 जण आहेत.
आणि पालखी बघा आमच्यासोबत किती लांब आहे. ती बघा पालखी तिकडं आम्ही इकडं. चला मंडळी बघत राहतच. तर बघा मंडळी अशा प्रकारे आलेला आहे तो म्हणजे आईचा डोंगर दिसते आपल्याला समोर. आणि आतापर्यंत जे शेतामधून वाटचाल केली आणि नंतर मग आता आली रस्त्यावरती जरा. तर बघा नवीन मंडळी सगळी जमलेली आहे. गाईज बघा अशा प्रकारे आहे ना पालखी येते वरती आणि आपण पण जाऊया आईच्या भेटीला आणि पाया पडून असतो की. तर बघा पालखीचा पहिला झेंडा चाललाय भगवा. बघा म्हणजे जय एकविरा. तर आम्ही चढतो वरती. पालखी थोडं पाठी आहे पण आम्हाला चढायला जरा चढणं हे महत्त्वाचं आहे. मग आम्ही चढतो पहिले. मामी गेली पुढं माफन पण गेला पुढं. आम्ही दोघांना पाठी तर चला. दमलीस दमलीस हां दमली. मला हा पार्किंगचा एरिया आहे. एवढेपर्यंत गाड्या येतात फोर व्हीलर वगैरे. आणि हा पायी रस्ता आणि इथं अंकू दमली जायचं वरती आम्हाला. तर मंडळी जर तुम्ही कधी आल नाही फिरायला तर पहिले पायथ्याजवळ या आणि पायथ्याजवळ दर्शन घेऊन वरती चला. हे 5 पायरी आहे. 5 पायरीजवळ येऊन दर्शन घेऊन जायचं. तर बघा आई माऊलीचा उदं उदं. जर कधी तुम्ही आला इथे तर पहिले 5 पायरीजवळ या आणि दर्शन घ्या आणि नंतरच आई माऊलीचं दर्शन घ्यायला वरती चला. तर बघा म्हणजे अशा प्रकारे आता आम्ही थोड्या अंतरावरच राहू. आणि आता आईचा दरबार दिसेल आपल्याला. अंकू विसरलेली आहे की म्हणजे ती ह्या पायऱ्यावरून ती डोक्यात त्याची चढलेली. तर सांगायचं एवढंच आहे की हाच त्या पायऱ्या होत्या. ह्याच पायऱ्यावरून चढली. तर तिला मी आज आठवत नाही की मी कसं चढलो आहे पायऱ्यावरून. तिला चढताना लय वेदना होतात. हे बघा हे अशा प्रकारे बोलतात ना की म्हणजे नवस असते. नवस असं पूर्ण करायला लागतं. हे फक्त कुठं नाही फक्त आपल्या आईच्या जवळ आलं ना हे असंच काही ना काय होतं न. कसं काय पूर्ण होतं ते माहीत नाही. चालताना बोलताना म्हणजे डोक्याने चालताना ना काहीच वाटत नाही पण नंतर त्या वेदना होतात. चला जाऊया आता वरती. बघा गाईज मामीचा पहिल्याच येऊन बसले. हे बघा माखन बघ. चला जाऊया आता आपण. आता आपणही जाऊ. पहिले कुठे ना पहिले आपली विषय पण. तर चला म्हणजे जाऊया आता पहिले आतमध्ये आणि आईचं दर्शन घेऊ. दर्शन घेऊन आल्यावर मग आपण फोटो वगैरे काढू. तर बघा आईचं मंदिर बघा. आईची शर्यत आतमध्ये एंटर केलं आपण. म्हणजे चला जाऊया. तर चला मंडळी जाऊया आपण मस्तपैकी पाया पडावा.
इथून ही VIP लाईन होती, पण आता ही शॉर्टकट लाईन केलेली आहे. आमको माहिती आहे ना आपण VIP लाईन लागलो. हां, तर इथून VIP लाईन असते ही. हा बघा, हा एंट्रन्स असतो, हा गेट. चला जाऊया. तर बघा म्हणाले अशा प्रकारे दर्शन होऊन आलेले आहे. बघा, हा आमचा मिशन सक्सेस झाला. आता आम्ही मस्त की दर्शन घेतला. आता आम्ही इथून पालखीची वाट बघून नंतर मोठा तर चला म्हणजे नंतर भेटू आपण. तर काय बघूया, अंकुश आहे ना हातावरती बांगडी लागली आणि तिला हालत जशी आपली म्हणजे साधा सुधारण नाही, तर आईची हालत भेटलेली आहे. बघ तुला आईची हालत दिली बघ. हालत टाकू नका ये. हे बघा हातावर बघा बांगडी लागलेली आहे. वरती बघतो ना रिॲक्शन बघा. दाबून ठेवा. हा तसं वरती का बोलतो हा बा. घे नवऱ्याचा हात लागला नाही आता लवकर घेऊ. हे बघ इकडे हाऊ करते ना इकडे हसता. तुला काय बाबा लरली बा लरली लरली बा लरली मस्त झाली ना. 2:30 वाजता फोन केला होता तापेला. गाडी सुटली. रुमालाच बांधत नाही. दुसरा ना चिंदी बारकी कधी आता उद्या तुझा रुमाल मास घे. येईल तो माझा प्रेम आहे ना म्हणून. बुडू 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 पहिला असं टाकून तर टाकून तर तांदूळ वहिनी आदव करायची नाही तिला. फेमस झाली आपली पोर ना. बांधटाव काढते आमच्या ना शिका 2 दिवस चालत आलो. सांगतोय काय. हा एक नंबर घे. हे भारी रे. यो काय हात आहे काय. अरे शपथ कसं वाटतं आता. बघा हीच ती बांगडी लागली. हीच लागली. ही बांगडी कोणला सांगलीस. ही बांगडी बायकोला आजचे बायकोला आता माझ्या बायकोला. तर मंडळी आमचा नवस पूर्ण झाला. आम्ही जिंकलो. जय एकविरा जय एकविरा. तर बघा मंडळी अशा प्रकारे दर्शन सगळं झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही आता निघलेलो आहे. आणि तुम्हाला हे दिसत असतील ह्या रेलिंग असतात ना पूर्ण भरतात, पण आता सध्या खाली आहेत. म्हणजे आज काय मंगळवार वगैरे असं काहीच नाही त्याच्यामुळं, नाही तर मग ते पूर्ण भरलेले असतात. तर चला आता आपण जा बाहेर. अंकू कसं वाटतं. इकडं बघून सांगायचं बरं वाटतं. खूप भारी. अंकूची बांगडी लागली तरी पण अंकू आहे ना म्हणजे एकदम हौशी उशी आहे, म्हणजे एकदम खुश आहे. तरी पण अंकू खुश आहे तू. ते बांगडी लागली ना दाखव. ते बघा हात बघा कसा हात बांधलेला. तर माझा मास्क दिला तिला. चांगला आहे. मी मास्क दिला भारी.
बाहेर पडलो अशा प्रकारे. आणि आता अशा प्रकारे बाहेर पडल्यानंतर मग इथून जाऊ मग बाहेरला आणि नंतर मग आम्ही तिथं फोटो काढू. हे बघा माकडजण सांडूचा काय चालला आणि बघा आमची अंकू नको चले. चला आता मस्त की आपण फोटो वगैरे काढूया. तर बघा म्हणले अशा प्रकारे आहे ना म्हणजे नशीब लागतात इथे बसायला. आपण साधारण सुद्धा कुठं पण कसं पण बसतो, कुठे पण पाहुणा गेला तरी वावणा गेला तरी मग ते जे कुठं पण कसं पण बसतो. पण इथे आहे ना इथे बघा कोण आहे, कोण आहे आपल्या आई आहे. मंदिर एक साईडला आहे आणि खूप नशीब लागतात ह्या जागेवर बसायला. कारण की आपण रोज कुठे ना कुठे बसलेला असतो ते चालतो. पण ह्या जागेवर बसणं पवित्र आहे. आता आमची पालखी बोल पण तो माझ्याकडनं नाही पूर्ण झाला, तो माझ्या पूर्ण झाला असं सगळ्यांना भेटतो. माझ्या हालत नाही बेकार आहे कारण पतला झालाय का. मी माकडला 2 दिवस झोपून नाही दिलं त्या फसल्या बोलला समजून गाव आहेच. आता आहे ना पालखी होते, पालखी आलेलं नंतर मग जो जिथे जल्लोष होणार आहे ना ते तुम्हाला मी फक्त दाखवणार आहे. आम्ही चालत आलेले आहेत 1000 मुलं चालत गेलो. आज आम्ही आलेलो ते म्हणजे कारला गाडाला आईच्यासाठी आईची इथे भेट दिली. आईचा आम्ही आशीर्वाद घेतला. आईला आम्ही वगैरे बघितलं, आईचा स्वभाव पण बघितला. एकदम भारी आई शोधून दिसतं. आणि आता बघूया आता पालखी आली की आम्ही तुम्हाला अजून एक म्हणजे जो जल्लोष दिसवला तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न बघू शकता. काय बघू शकता. आता इथं आहे ना इथं बघा आपल्या म्हणजे खास लोक बघा हे आलेले आहेत. हे हाय करा रे भावानो, जय एकविरा बोला. काय बोलत नाही ना काय नाही. बघा आमचा माखन दादा बायको आली ना माखन दादाची. एका बायकोसाठी गेलता, एक नवऱ्यासाठी गेलता, पण तो नवऱ्याने पूर्ण केला. ठीक आहे रोम टीम साठी काहीतरी मांग आई करशी कार. तर आज बघू शकता बघा आपला आईचा देवस्थान आहे. आणि हे काय येरी ढोरा आलेले आहेत बघा. आणि त्यांचं काय ते कपडं आता कुठे गेले म्हणजे आपले हे एकविरा आईचे ट्रस्ट वगैरे कुठे आहेत. त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की बाबा हे अशी माणसं येतात ना तेव्हा तुम्ही खालीच तिकडं हो म्हणजे इकडे वरती आणूच नका. बघा ती एरी ढोरा बघा कुत्र्यांसारखी आली काय पण घालून येतात. तर कसं वाटलं तुम्हाला. तर आवडलं असेल तर लवकर ही शेअर करा व्हिडिओ. आणि या गोऱ्या घोमट्यांना ही व्हिडिओ पाठवा. त्यांना समजलं पाहिजे की आपल्या आईचा देवस्थान आहे हो. समजलं ना. तर चला मंडळी. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपली पालखी आलेली आहे दिसते मी तुम्हाला. आता थोड्याच वेळाने तिथं आवाज पण येणार आहे बँजूंचा. तर बघू शकता हे बघा पदयात्रेमध्ये पण आलेत.
म्हणले अशा प्रकारे आहे ना पालखी आहे ना आईच्या इथं जाऊ बघा पालखी तर चालली आम्हाला तर आपण पण आता जाऊ मस्त आहे की आणि किती मजा झाली किती नाही या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दिसणार आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला म्हणजे भेटू नंतर पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये बाय बाय बाय